ऑर्गनायझेशनमध्ये होते. मी MSBत काम करतो. जवळपास 1980-85चा काळ आहे तो. त्या काळामध्ये पाटील साहेब आणि आम्ही उदगीरमध्ये होतो. तेव्हापासून आमचा ऋणानुबंध आहे. मधल्या काळामध्ये बदलीच्या निमित्तानं आम्ही दूर झालो. नंतर शेवटी मागच्या 7-8 वर्षामध्ये पुन्हा आमच्याला एकत्र काम करण्याचा आमचा योग आला आणि त्यांच्या स्वभावाचे विविध पैलू पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले. त्यांच्या षष्टीनिमित्त जी आपण स्मरणिका प्रकाशित करतोय केलेली आहे, त्याचं ते टायटल आहे दिलदार. ते अगदी चपकल आहे असं मला वाटतं. अगदी योग्य आहे टायटल जे आपण हे. अतिशय दिलखुलास असा त्यांचा स्वभाव आहे. माणसं जोडण्याची त्यांची जी हातोटी आहे, अशी फार कमी लोक माझ्या पाहण्यामध्ये की पटकन ट्युनिंग जोडत आहे. पाटील साहेबांमध्ये तो एक दुर्मिळ गुण आहे, खूप चांगला गुण आहे. संघाच्या संस्कारामध्ये त्यांचं बालपण गेलेलं आहे. नंतर भारतीय कामगार संघामध्ये काम केलं त्यांनी. तर विविध या संघटनामध्ये काम करताना त्यांच्यामधले जे नेतृत्वाचे गुण आहेत त्याला पैलू पडले आहेत आणि ते विकसित झाले आहेत. आत्ताच काही वक्त्याने त्यांच्या पाहुण्याने उल्लेख केला की सामाजिक बांधिलकी, तर लग्न वगैरे त्या अगदी चुटकीसाठी जुळवतात, हे अगदी बरोबर आहे. त्यांचं काय क्षेत्रामध्ये हात खाल्ला आहे, पटकन लग्न जुळवतात. त्याला जे काय आवश्यक आहे त्या गोष्टी, तो एक त्यांचा दुर्मिळ गुण आहे. तर अशा प्रकारचे एक दिलखुलास व्यक्तिमत्व ज्याचा आपण आज हा कार्यक्रम आपण हजर आहे आपण या कार्यक्रमासाठी. तर या निमित्तानं पाटील साहेबांना दीर्घायुष्य लाभो. त्यांच्यातल्या ज्या गुणांचा आत्ता सांगितलं की 60 वर्षानंतर वानप्रस्थ आश्रम आपल्या धर्मामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे. तर संसारातली जी आपली कर्तव्य आहेत ती पूर्ण केल्यानंतर आपण समाजासाठी काही आपलं देणं लागतं आपण आणि समाजासाठी काही करायला पाहिजे. आणि पाटील साहेबांचे जे गुण आहेत ऑलरेडी आहेत ते गुण त्यांच्यामध्ये. तर हा पुढचा काळ जो आहे त्याने समाजासाठी काय करता येईल, आणखीन काय करता येईल, त्याच्यामध्ये जे काही गुण आहेत, जे काही त्या क्वालिटीज आहेत, त्या समाजाला आणखीन कसं देता येईल. जसं सांगितलं की लग्न वगैरे जुळवणं ही एक मोठी समस्या आहे त्या समाजामध्ये, योग्य हे करणार. तर त्याच्यामध्ये ते खूप भरीव काम करू शकते. तसंच काही लोक डिप्रेशनमध्ये वगैरे जातात वयोमानात ओल्ड एजमध्ये. तर त्या लोकांना कसं मुख्य प्रवाहात ठेवता येईल, त्यांचं मानसिकता कसं व्यवस्थित ठेवता येईल, अशा काही गोष्टी त्यामध्ये ते चांगल्या प्रकारे काम करू शकतो. तर मी या निमित्तानं आजच्या या दिवसात दीर्घायुष्य चिंततो आणि त्यांच्याकडून समाजाची अशीच यापुढे सेवा घडो अशी ईश्वराकडे विनंती करतो. आणि मला या ठिकाणी माझे 2 शब्द व्यक्त करण्याची संघटनांनी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. अनुभव घेतला. गुरुवरे महाराज नेहमी सांगतात की 2 प्रकारचे जगात लोक आहेत. काही लोकांना स्वभाव माहिती असतो आणि काही लोकांना प्रभाव माहिती असतो. ज्या लोकांना प्रभाव माहिती आहे ते लोक नेहमीच आपल्याबद्दल चांगलं बोलतात, पण आपला स्वभाव ज्याला माहिती आहे तो माणूस आपल्याबद्दल कधी चांगलं बोलेल असं सांगता येत नाही. परंतु त्यांचा स्वभाव जाणलेले, त्यांच्यासोबत ज्यांनी काम केलं असं घुगे साहेबांनी त्यांच्याबद्दल जे मनोगत व्यक्त केले ते अत्यंत यथार्थ अशा स्वरूपाचं आहे. या स्मरणिकेला आम्ही दिलदार हे नाव दिलंय. त्याच्या मागचं थोडंसं कारण सांगतो. त्यांचा स्वभाव हा दिलदार आहे. तर दिलदारपणा मला त्यांचा बऱ्याचदा दिसून आला. जेव्हा त्यांनी कामगार संघटन क्षेत्रामध्ये काम केलं, तर संघटन क्षेत्रामध्ये काम करत असताना जेव्हा आपण एखाद्या उच्च श्रेणीला जातो, तर उच्च श्रेणीला गेल्यानंतर तिथे साहजिक शत्रू हे निर्माणच होत असतात. आपली इच्छा असो किंवा नसो, त्या ठिकाणी गेल्यानंतर शत्रू निर्माण होतात. त्याचं कारण काय? आपण त्यांना त्रास देतो म्हणून नाही. त्या माणसाला आपल्या पदावर बसायचं असतं म्हणून आपण त्याला त्रास द्या किंवा न द्या, पण आपलं जे पद आहे, आता पंतप्रधान आहे, तर पंतप्रधानाला सगळ्यात जास्त शत्रू आहेत. आणि कोण शत्रू आहेत? पाकिस्तानचे, अमेरिकेचे नाही, त्यांच्याच पक्षातले, त्यांच्याच जवळचे, ज्यांना पंतप्रधान होण्याची इच्छा आहे ते त्यांचे शत्रू आहेत. त्याप्रमाणे संघटन क्षेत्रामध्ये एका स्थितीला गेल्यानंतर त्यांना अनेक शत्रू निर्माण झाले होते. अनेक लोकांनी त्रासही दिला. पण ज्या दिवशी त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता, त्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला बोलवावं न बोलवावं बऱ्याच लोकांनी चर्चा केली. पण पाटील साहेबांनी सांगितलं की नाही, त्या व्यक्तींना, त्या लोकांना ज्यांनी मला त्रास दिला त्यांना सुद्धा माझ्या या
सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला मला बोलवायचा हा स्वभावामधला दिलदारपणा. आणि अशा या दिलदार व्यक्तिमत्वाचे एक दुसरे सहकारी वायर जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं पाटील साहेबांच्याविषयी मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पाटील साहेबांची मित्रमंडळी, नातेवाईक आणि गुरुवर्य सारखे महाराज, मी आणि पाटील साहेब म्हणजे आम्ही औषधा एकत्र होतो. त्यांचे बरेचसे म्हणजे जे काय म्हणजे कोऑपरेटिव्ह स्वभाव आहे ते आपण सांगितलंच आहे. प्रत्येकाला मदत करतात, ते शत्रू असो मित्र असो, आणि मला बऱ्याचशी त्यांनी मदत केली आहे. आणि त्यांच्या पुढच्या आयुष्याला मी शुभेच्छा व्यक्त करतो. पाटील साहेबांचे एक दुसरे मावस बंधू श्री अनिलजी अंधोरीकर, जे इथल्या विवेकानंद हॉस्पिटलमध्ये मोठ्या पदावरती कार्यरत आहेत, तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हरिभक्तपरायण आदरणीय साखरे महाराजांना नात्याच्या बंधनात आम्हाला अगदी जवळ आणलं त्यांनी, असे उमाकांत पाटील. त्यामुळं मी उमाकांत सुरुवातीला हा एक सुयोग त्यांनी आमच्या जीवनामध्ये घडवून आणला, त्यासाठी पहिल्यांदा शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो, ऋण व्यक्त करतो. ते कौटुंबिक जीवन जे असतं हे दोघांचं आहे. म्हणजे 61 साजरी करताना आपल्याकडं नेहमीच जो पुरुष असतो त्याच्या सोबतच त्याच्या पत्नीची सुद्धा होत असते, असं हे मानलं जातं. आपल्याकडं पद्धत म्हणून, प्रथा म्हणून हे गृहीतच धरलेलं आहे. इतकं याच्या पाठीमागं तिचं स्थान दुय्यम असतं असं नाही, तर ती एकरूप असते, समान असतं. ती त्याच्याशी एवढी एकरूप झालेली असते की जरी ती त्याच्यापेक्षा 5-7-8 वर्षांनी लहान जरी असली तरी ती त्या समजुतीच्या पातळीवर, क्षमतेच्या पातळीवर ती त्याच्या बरोबरीचीच असते. म्हणजे ती बाकी सर्व बाबतीने, कर्तृत्वाने ती 61 वर्षाचीच झालेली असते. त्यामुळं याच प्रसंगी मी पद्मजा वहिनींना सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो. उमाकांत पाटील हा आमचा मावस भाऊ आहे. आमचं लहानपण सुट्टीमध्ये ते आमच्या गावी अंधोरीला यायचे, तेव्हा आम्ही एकत्र, त्यावेळेसचं जे सगळं वातावरण होतं, मळ्यामध्ये जाणं, पोहायला जाणं, या सगळ्या वातावरणामध्ये अत्यंत धाडसाने आमचा मोठा भाऊ म्हणून तो असायचा. आणि कुठल्याही गावामधली आमची छोटी मोठी जरी काही लहानपणची भांडणं असतात ना, तर ती भांडणं जर आम्ही काही हे करायची असतील तर आम्ही उमाकांची वाट बघायचो, आणि ती मग तो आला की मग आम्ही उकरून काढायचो. म्हणजे आम्हाला पाठबळ असायचं त्याचं. तर आता जे त्याच्या सहकार्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये नेतृत्व गुण आहे, हा नेतृत्व गुण हा त्याचा लहानपणापासूनचा आहे. तो आम्ही कौटुंबिक पातळीवर, आमच्या त्यावेळेस मित्रत्वाच्या पातळीवर आम्ही तो अनुभवलेला आहे. उमाकांत हा इथे एका त्यांची जी MSCB मध्ये जी कर्मचारी पतसंस्था होती, त्या पतसंस्थेचा तो पदाधिकारी होता. आणि योगायोगाने आमच्या विवेकानंद रुग्णालयामध्ये 300-400 कर्मचारी आहेत, तर त्या सगळ्यांची सुद्धा एक चांगली पतसंस्था चालवली जाते. परंतु त्या पतसंस्थेमध्ये काही अडचणीचे प्रसंग जेव्हा निर्माण झाले होते, तेव्हा मला आठवतंय की उमाकांत पाटलांनी त्यामध्ये लक्ष घालून की आमची अडचणीमध्ये आलेली पतसंस्था जी आहे ती त्यांनी, अरे अनिल आपला तिथं काम करतोय, तिथल्या पतसंस्थेला अशी अडचण आलेली आहे, ह्या एका भावनेपोटी माझ्या मदतीला म्हणून तो तिथं आला होता. आणि आमच्या त्या पतसंस्थेमधली समस्या त्यांनी मिटवली आणि त्यांनी चांगल्या पद्धतीनं ती आता चालू आहे. उमाकांत हा सुस्वभावी आहे, मनमिळावू आहे, त्याचे मित्रपरिवार खूप मोठा आहे. या सगळ्या मित्रपरिवाराचं सुद्धा वहन करण्यासाठी, हा सांभाळण्यासाठी घरातून सुद्धा तेवढा
त्याला सपोर्ट असावा लागतो. तो सपोर्ट ते सहकार्य पद्मजा वहिनींनी त्यांना आतापर्यंत दिलेलं आहे. त्या दोघांचं एक असं आनंदी सुखाचं असं आयुष्य आहे. हेच आयुष्य त्यांना दीर्घकाळ लाभो आणि आम्हा सर्वांना त्यांचा सहवास हा आम्हाला मिळत राहो, आनंद देत राहो अशी मी त्यांच्या 61च्या समारंभामध्ये हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. श्री उमाकांत पाटील साहेबांच्या नेतृत्व गुणाचं वर्णन केलं. नेतृत्व करणं ही सोपी गोष्ट नाही आणि कोणी नेतृत्व करायलाही जात नाही. त्याचं कारण असं आहे, एक संस्कृत सुभाषित सांगतो, न गणस्या कृतो गच्छे कार्ये सिद्धे समम फलम यदि कार्य विपत्ती स्यात् मुखरस तत्र हन्यते. गणस्या म्हणजे जो नेता असतो तर नेत्यांनी पुढे, म्हणजे बरेच नेत्यांचे प्रकार आहेत, पण खरा नेता कोण? तो पुढे राहून त्या समूहाचं नेतृत्व करतो, त्याला नेता म्हणतात. मग नेतृत्व का करू नये असं सांगतात, तर ज्या वेळेला फल मिळतं, समजा ते आता कामगार क्षेत्रातच काम करत होते, पगार वाढला, तर पगार वाढल्यानंतर नेत्याचा पगार वाढतो का कर्मचाऱ्यांचा पगार वाढतो? सगळ्यांचा वाढतो. आणि जर त्या मोर्चावर लाठीमार झाला तर लाठीमार झाल्यानंतर मार कोणाला खायला लागतो? नेत्याला खायला लागतो, कर्मचाऱ्याला खायला लागतो. तर पुढे जो नेता असतो त्या नेत्याला मार खावा लागतो आणि पगार वाढला तर सगळ्यांचा पगार वाढतो. म्हणून त्यात सांगतात की फायदा झाला तर सगळ्यांचा फायदा होतो आणि मार खायला लागला तर नेत्याला मार खावा लागतो. म्हणून नेतृत्व करायला कोणी धजत नाही, पण ज्याच्या अंगी उपजत नेतृत्व गुण असतो तोच नेतृत्व करू शकतो, असं त्या नेतृत्वामधलं महत्व आहे. याच्यानंतर पाटील साहेबांची नात चिरंजीवनी शांभवी साखरे ही आपल्या आजोबांच्या बद्दल मत व्यक्त करेल. लोकांना मराठीमध्ये म्हण आहे की दुधापेक्षा साय जास्त आवडते, या न्यायानं आता आमची शांभवी तिचं मनोगत व्यक्त करेल. दत्तानगण्डं मिदद्भृङ्गकण्डं चलच्चारुषुण्डं जगत्राणशुण्डं सद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य श्रीमच्छङ्कराचार्य विरचितम् एकश्लोकी गणेशस्मरणस्तोत्रं सम्पूर्णम्. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गुरुचरणारविन्दार्पणमस्तु. नमस्कार. आज मी शांभवी आजोबांबद्दल थोडंसं बोलणार आहे. आजोबांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. आजोबा म्हणजे आम्हा नातवंडांसाठी एक जादूचा दिवाच आहे. आजोबा नेहमी सगळ्यांच्या चांगल्याचा विचार करत असतात. आजोबा आमच्याशी मित्रासारखं वागतात. जेव्हा आम्ही खूप दंगा करतो तेव्हा आजोबा म्हणतात, अरे शहाण्या माणसाला वेडं कराल, आणि थोड्या वेळाने आमच्यासोबतच खेळायला येतात. न मागता आजोबा सगळ्यांना सगळ्यांच्या आवडीच्या गोष्टी आणून देतात. असे न मागता सगळ्यांना आवडीच्या गोष्टी आणणारे आजोबा सगळ्यांना मिळेल. आजोबा तुम्हाला 61च्या खूप खूप शुभेच्छा. पाटील, मी आज आजोबांबद्दल थोडंसं बोलणार आहे. माझे आजोबा मला खूप आवडतात. ते मला मी जे म्हणेल ते घेऊन देतात आणि मी जे नाही म्हणणार ते पण घेऊन देतात. माझे आजोबा मला खूप आवडतात. धन्यवाद. मनापासूनच असतं असं नाही की लहान मुलं जेव्हा मनोगत व्यक्त करतात ते मनापासून व्यक्त करतात, आपल्या बिंबीच्या देठापासून हृदयापासून व्यक्त करतात, असं त्यांच्या दोन्ही नातवंडांनी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. त्याच्यानंतर पाटील साहेबांच्या विहीनबाई सौभाग्यवती सुनीती पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. हरिभक्तपरायण साखरे महाराजजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आजचे सत्कारमूर्ती पाटील आणि त्यांच्या सहधर्मचारी पद्मजाताई, त्यांचे स्नेही व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि सभागृहात इथे हॉलमध्ये उपस्थित असलेले सर्व स्नेही, सर्व नातेवाईक आणि माझ्या इतर मैत्रिणींनो, छोट्या मोठ्या, या व्यासपीठावर बोलायचं म्हणजे मुखमच्या परिशिष्यती अशी माझी पहिल्यांदा गर्भगळीत अवस्था. काय बोलावं, कारण या संतांच्या मांदियाळीत मोठ्या मोठ्या लोकांच्या मध्ये आपण काय म्हणून आपलं मनोगत व्यक्त करायचं. आमचा आणि त्यांचा परिचय तसा फार केवळ 10 वर्षापूर्वीपासूनचा, आणि व्याही म्हणून त्यांचं एक अंग आमच्या समोर आले. ती एक हत्तीची गोष्ट सांगतात ना, हत्तीचा पाय ज्याला दिसला तो म्हणला हत्ती 4 आंधळ्यांची, हत्ती खांबासारखा असतो. ज्याच्या हाताला कान लागला तो म्हणाला की हत्ती सुपासारखा असतो. तसं
एकाच अंगाने माझा परिचय झाला. पण व्याही म्हणून जरी परिचित असलो आम्ही, तरी ते एक महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातले कर्मचारी म्हणून, एक उत्कृष्ट कृतार्थ गृहस्थ म्हणून, संसारी पुरुष म्हणून, आणि त्यांनी जी पुढची पिढी घडवली, त्यांची मुलगी आमच्या घरात आली आणि आमचं घर प्रकाशमान करून गेली, असं त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळी मी बोलून दाखवलेला होता हा विचार. तर ते महाराष्ट्राचे विद्युत मंडळात कर्मचारी म्हणजे प्रकाशमान करणारं खातं. मग त्यांच्या तिन्ही मुली नक्कीच तिन्ही घरात त्यांनी उजळून टाकली आणि अशाच पुढं पण जास्त टाकणार आहे. आता हे तसं पाहता गेलं तर साधं सरळ आयुष्य, आई वडील शेती बाडी, पण खरोखर त्यांच्या मातेची पण मातेचं पण कौतुक करावं तेवढं थोडं. उमाकांत असं म्हणलं जातं. आणि आई वडील त्यांना घडवणारे म्हणजे आज जे ते यशस्वी पुरुष म्हणून आपल्या समोर उभे आहेत, तर त्यांच्या पाठीमागे त्यांच्या आई वडिलांचं पूर्ण पाठबळ असतं किंवा त्यांच्यामुळेच ते घडलेले असतात. तसंच त्यांची सहधर्मचारिणी जी आहे ती त्यांच्या बरोबरीने अगदी कुठेही कमी न पडता, मी आतापर्यंत कधीच त्यांचा वाद झाला हे सुद्धा कधी ऐकलं नाही. मग हे तर विशेष म्हणायला पाहिजे, कारण कुठेही म्हणलं आपण पती पत्नी की थोडा तरी वादविवाद होतोच ना, नाही म्हणलं तरी. आता मी माझ्या अनुभवाने पण बोलते, पण यांच्या आयुष्यात मला कधीच दिसलं नाही. म्हणजे त्या पद्माताई पण एवढ्या एकरूप झालेल्या आहेत त्यांच्या संसारात. आता तिन्ही मुली, त्यांची नावं पण किती समर्पक ठेवलेली आहेत ना त्यांनी. दीप्ती, कीर्ती आणि श्रुती. इति दीप्ती म्हणजे तेजाची पसरलेली आभा, आणि या सगळ्यांची कीर्ती पसरलेली ती आपण सगळ्यांनी श्रवण करायची, असा विचार मांडलाय. नातवंडांची पण तशीच आहे. म्हणजे आता कोणत्या विषयावर बोलावं नेमकं आणि कोणत्या शब्दात बोलावं हे मला कळत नाही. माझ्याजवळ तेवढा वेळही नाही आणि शब्दही नाही. पण आत्ता बाकीच्यांनी वर्णन केल्याप्रमाणे माणूस जोडण्याचं जे त्यांचं शास्त्र आहे, तंत्र आहे, ते आम्ही दोघंही पती पत्नी संघविचाराचे असल्यामुळं आमच्या जास्त लक्षात आले या गोष्टी. त्यांनी जोडलेली माणसं, मनोमिलन जे म्हणतात ते, लग्न जमवणे किंवा हे, ते त्यांचं स्वतःचं तसंच मनोमिलन आहे आणि त्यांनी असंख्य जणांची मनं जुळवून आणली. हे त्यांचं म्हणजे ह्याच्यात पण त्यांना मोठं यश मिळालेलं आहे आणि असंच मिळत राहील. अजून एक गोष्ट, ते एका पतसंस्थेचे सदस्य होते, तर सेक्रेटरी होते आणि आमची पण कळमला एक महिला पतसंस्था होती, तर मी त्याची सेक्रेटरी होते. माझ्या पुढे बऱ्याच वेळा अडचणी आल्या, पण माझ्या लक्षातच गोष्ट आली नाही की आपण यांचं मार्गदर्शन घ्यावं. आता त्यांच्या सहकार्याने सांगितलं तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की अरे गड्या, आपण यांचं सहकार्य तेव्हा घ्यायला पाहिजे होतं. ही गोष्ट राहून गेली, जाऊ दे आता गेले. तर आज आपण सगळे इथे एकत्र ज्या निमित्ताने जमलो आहोत की त्यांचा 61 म्हणजे उग्र रथ शांती असा सोहळा, त्या सोहळ्याच्या निमित्त आपण बघतो रोज तेच जेवण घेऊन आपल्याला कंटाळा येतो, म्हणून आपल्याला काहीतरी बदल हवा असतो. तर आपण त्यात बदल म्हणजे सण वार उत्सव असे आपण सगळे संसारात साजरे करतो. तसंच आजपर्यंत झालेल्या आपल्या आयुष्याचा मागोवा घेणे आणि पुढच्यासाठी शुभेच्छा देणे, शुभेच्छा अपेक्षित करणे, देवांचे आशीर्वाद घेणे, मोठ्या माणसांचे आशीर्वाद घेणे, अशा दृष्टीने हा उग्र रथ शांती सोहळा त्यांच्या मुली जावई सगळ्यांनी मिळून आयोजित केलेला आहे. तर ह्या उग्र रथ शांती ह्या नावावरून माझ्या डोक्यात एक गोष्ट आली की आजपर्यंतच्या 60 वर्षाच्या आयुष्यात जर काही समजा उग्र वगैरे असेल तर इथून पुढं हे सगळं शांततेने पार पडावं, हा एक माझ्या मनात आलेला विचार मी बोलून दाखवते. आणि त्यांचं मोठेपण म्हणताना मला एकच कुसुमाग्रजांची ओळ आठवते की अनंत आमची ध्येयासक्ती अनंत नाशा किनारा तुला पामरा, असं मोठेपण आहे त्यांचं. आणि असंच ते पुढचं आयुष्य पण त्यांचं असं सुखाचं जावं, त्यांना दीर्घायुष्य लाभावं. त्यांच्या मागे आम्ही सगळे पाठीशी आहोत. त्यांनी कुठल्याही कार्यात आम्हाला साथ घातली किंवा आमचं सहकार्य मागितलं तर आम्ही सगळे विहीण व्याही मुली जावई सगळे त्यांच्या कार्यात सहभागी होऊन पूर्ण त्यांना प्रोत्साहन देऊ आणि सहकार्य करू आणि परमेश्वराजवळ त्यांच्या दीर्घायुष्याची मागणी करून मी माझे 2 शब्द. धन्यवाद सुनीताई. प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक सासू सुनेच्या आईबाबाचा रोजच उद्धार करत असते, पण अशा प्रकारचा उद्धार
हा कधी ऐकायला मिळणं फार अवघड आहे. कारण की माणसाचं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व त्यांनी घडवलेल्या दुसऱ्या माणसामध्ये प्रतिबिंबित होत असतं. लीडरशिप म्हणजे काय, तर लीडरशिप म्हणजे आपण आपल्यासारखा दुसरा माणूस घडवणं आणि त्या माणसाने आपण ज्याप्रमाणे निर्णय घेतला असता त्याचप्रमाणे त्या परिस्थितीमध्ये तसा निर्णय घेणं, त्याला नेतृत्व घडवणं किंवा लीडरशिप घडवणं असं म्हणतात. तर अशा आपल्या मुलींना पाटील साहेबांनी घडवलेले आणि काय प्रकाराने घडवलं हे तिच्या सासूबाईंनी सांगितलं, ही फार आनंदाची गोष्ट आहे. असो, अशा या सुनीताताईंचं मनोगत या ठिकाणी व्यक्त झाले. याच्यानंतर चिदंबरेश्वर आपलं मनोगत व्यक्त करेल. या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावरदंडनिंदितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती देवैः सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषयाज्ञापा. आज हा उग्ररथ शांती निमित्त 61चा कार्यक्रम आहे. लहानपणी मनुष्याच्या पायात जीव असतो, त्यामुळे तो कितीही चालला तरी पाय दुखत नाही. तरुणपणामध्ये तो प्राण त्याच्या पोटामध्ये येतो, म्हणून त्यांनी कितीही खाल्लं तरी पचून जातं. आणि उतार वयामध्ये तो प्राण त्याच्या मस्तकामध्ये येतो, म्हणून तो फार रागीट होतो, उग्र होतो. आणि त्याची शांती म्हणून उग्ररथ शांती आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे या सोहळ्याचं नाव कृतज्ञता असं आहे. एक मोठे साहित्यिक होऊन गेले, त्यांचं नाव आचार्य पुरके आत्रे, सगळ्या महाराष्ट्राला ते ज्ञात आहेत. त्यांचं एक वाक्य फक्त सांगतो आणि मी थांबतो. त्यांचं वाक्य असं होतं की माझे पुतळे, माझी स्मारक कोणीही कधीही कुठेही उभी करू नका, आणि जर केली तर त्याच्या खाली एक वाक्य लिहा की हा माणूस मूर्ख होता, गाढव होता, अज्ञानी होता, पण कृतज्ञ नव्हता, असं वाक्य लिहा असं त्यांनी सांगितलं. आणि पुण्यामध्ये महानगरपालिकेच्या जवळ सावरकर भवन म्हणून आहे, त्याच्या बाहेर त्यांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या खाली हे वाक्य पाटी कोरून लावलेलं आहे. एवढं कृतज्ञतेचं महत्त्व आहे. म्हणून त्यांच्याविषयी असलेली इतरांची कृतज्ञता, त्याचबरोबर त्यांची इतरांच्या विषयी असलेली कृतज्ञता, अशा दोन्हीही कृतज्ञतांचा एकत्रित सोहळा म्हणून ही कृतज्ञता इथे सगळेजण व्यक्त करत आहेत. दुसरी गोष्ट, आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपल्या आयुष्यात आपण किती जगलो यापेक्षा कसं जगलो याला महत्त्व. हे घिसपिटं वाक्य पण खरं, म्हणजे सगळेच जण हे वाक्य सांगतात, पण असे वागणारी माणसं मात्र सापडत नाही. म्हणून आपल्या एकंदरीत आयुष्यामध्ये मोजायचं कसं, त्याला काही फुटपट्टी पाहिजे ना. तर त्यातली सगळ्यात मोठी फुटपट्टी अशी यशस्वी जीवनाची की आपण किती माणसं जोडली, ही फार चांगली फुटपट्टी. आणि आता आपल्या उपस्थितीवरून आपल्या लक्षात आलं असेल त्यांनी किती माणसं जोडली, कशी जोडली. त्यांना याच्या पुढे सुद्धा दीर्घ आयुष्य, आरोग्य लाभावं आणि त्यांचा हा परिवार असाच वृद्धिंगत होत राहावा आणि त्यांची कृतज्ञतेची साखळी अशीच वाढत राहावी अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. सांगितलं पाटील साहेब जे आयुष्य जगले ते अत्यंत, म्हणजे मी बघतो, जवळून बघतोय. आणि साधं सुद्धा एक तर 12 वर्षापासून त्यांचं आयुष्य बघतोय. त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले प्रसंगही मी बघितलेले आणि वाईट प्रसंगही बघितले. आणि वेदांत शास्त्र काय शिकवतं माणसाला जीवनामध्ये, तर खूप चांगलं झालं तर माणसाने हुरळून जाऊ नये, आपल्याविषयी काही वाईट झालं तर माणसाने खचून जाऊ नये, कोणत्याही परिस्थितीमध्ये मनाचा समतोलपणा न ढळता माणसाने कसं जगावं हे वेदांत शास्त्र शिकवतं. आणि वेदांत शास्त्र जो समतोलपणा शिकवतो त्या समतोलपणाचा वस्तुपाठ मी पाटील साहेबांच्या आयुष्यामध्ये बघितलेला आहे. कितीही चांगलं झालं तर आनंदाने हुरळून गेले नाही आणि कितीही मोठी जी येऊ नयेत अशा प्रकारची संकट जरी आली तरी ते त्या संकटामध्ये कधी डगमगले नाहीत, कधी खचले नाहीत, असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. त्याच्यानंतर त्यांची सगळ्यात धाकटी कन्या जी सगळ्यात लाडकी आहे असं मला वाटतं, आहे का नाही ते त्यांनीही सांगावं किंवा त्यांच्या मुलींनी सांगावं. माझा सांगण्याचा तो अधिकार नाही, कारण की दुसऱ्याचा जो अनुभव आहे तो अनुभव कोणाच्याही अनुभवाला विषय होत नसतो असं मला वाटतं. तर त्यांची जी धाकटी लाडकी कन्या डॉक्टर श्रुती पोखरीकर ही आपल्या बाबांच्या विषयी मनोगत व्यक्त करेल.
आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत आहे. भाऊजी, तुम्ही आता प्रश्न विचारला की सगळ्यात लाडकी मुलगी. या ठिकाणी मला असं सांगायला वाटतं की मी श्रुती, बाबांची एकुलती एक मुलगी. आता तुम्ही म्हणाल एकुलती एक कशी काय? कारण बरोबर आहे, आम्ही जरी 4 बहिणी होतो, आम्ही एकुलती एक याच थाटात आम्ही वाढलेल्या आहोत. आणि मला याचा खरंच खूप अभिमान वाटतो. बाबांनी एकुलती एक याच थाटात सगळ्या मुलींना वाढवलंय. मला वाटतं माझ्या दोन्ही बहिणी असं की माझ्याशी सहमत होतील या वाक्यासाठी. आहात ना?